श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. रावसाहेबांनी यज्ञेश्वर काकांना ती मळ्याची जागा दाखवली. तो सर्व परिसर काकांना साधनेसाठी अतिशय आवडला. शिवाय रावसाहेबांचा प्रेमाग्रह पाहून हीच रामरायाची इच्छा आहे असं समजून यज्ञेश्वर काकांनी तिथे राहण्याचे मान्य केले. भगवंत सर्व घटना त्याला हव्या तशा कशा व्यवस्थित घडवून आणतो पहा. या घटनेच्या साधारण 4 महिने अगोदर कर्नाटकातून आलेल्या एका ज्योतिषाने ही मळ्याची जागा पाहून व रावसाहेबांना भेटून या 6 महिन्याच्या आत काही तपस्वी तुमच्या या मळ्यात येऊन राहतील व येथे अनेक सत्कार्य, अन्नदान, अखंड वेदमंत्र घोष होत राहतील असे भविष्य वर्तविले होते. ज्योतिषाने ही भविष्यवाणी कथन करून जेमतेम 2 महिने होत नाहीत तोच देवर्षी नारदांचा कृपानुग्रह प्राप्त झालेले एक ब्राह्मण रावसाहेबांना या मळ्यात येऊन भेटले व म्हणाले, मी देवर्षी नारदांच्या आज्ञेने केवळ त्यांचा संदेश व आज्ञा आपणाला सांगण्यासाठी आलो आहे. तो संदेश व ती आज्ञा अशी, ही भूमी 3000 वर्षांपूर्वीची आहे. एका ऋषेश्वराची पुण्यतम अशी तपोभूमी असून ती अशाच एका सच्छील योगी व ज्ञानीपुरुषाच्या वास्तव्याने पुनीत होईल असे कर. रावसाहेबांनी त्या ब्राह्मणास नमस्कार केला व आपली आज्ञा शिरसावंद्य असून मी यासाठी प्रयत्न करील म्हणून सांगितले. ज्योतिषाने सांगितलेले ते भविष्य, नारदाचा तो संदेश व आज्ञा लक्षात घेऊन रावसाहेब कुलकर्णींनी त्याच जागेवर आमच्या यज्ञेश्वर काकांना एक तुराट्याची छोटी पर्णकुटी बांधून दिली आणि तिथे राहण्याची त्यांची सर्व व्यवस्था केली. सावरगाव येथे या गोदा तीरावर संगमेश्वर नावाचे एक शिवालय आहे. या परिसरात पूर्वी गौतम ऋषींचा आश्रम होता असा पौराणिक उल्लेख आढळतो. या सावरगाव संगमेश्वर परिसरात एका विशाल वृक्षाखाली कृष्णमृगांचा कळप राहत असे आणि ज्या ठिकाणी कृष्णमृगांचा कळप स्वभावतःच वास्तव्य करतो ते स्थान यज्ञासाठी पवित्र समजावे असे वैवस्वत मनूचे वचन आहे. तेव्हा यज्ञविधीसाठी अत्यंत पवित्र असलेल्या अशा या स्थानावर यज्ञमय जीवन असणारे व यज्ञेश्वर हे आपलं नाव सार्थ ठरविणारे आमचे काका परमपूज्य महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे तिथे राहिले आणि त्या एकांत स्थळी वानप्रस्थाश्रमातील तपश्चर्या साधना त्यांनी सुरू केली व त्या साधनेत रममाण झाले. सावरगावला येऊन काकांना 1-1.5 वर्ष झाले होते. तिथे त्यांची साधना अविरत सुरू होती. त्यावेळी त्यांनी श्री महाराजांना एक पत्र पाठविले. त्या पत्रात त्यांनी श्री महाराजांना पूर्वी विश्वनाथ बुवा नावाचे एक साधक देहात असताना कडुलिंबाचा पाला व भिजवून मोड आलेले कडधान्य खाऊन साधना करीत असत. तेव्हा मीही अशात त्यांच्याप्रमाणेच कडुलिंबाचा पाला व पाण्यात भिजवून मोड आलेले कडधान्य खातो व अमुक अमुक एका मंत्राचा जप करतो म्हणून लिहिले. ते पत्र वाचून श्री महाराजांना वाईट वाटले व महाराजांनी उत्तरादाखल त्यांना लगेच एक पत्र लिहिले. त्यात श्री महाराज लिहितात, आपण सध्या लिंबाचा पाला व नुसते धान्य भिजवून खाता हे वाचून वाईट वाटले. आपणास परमार्थिक साधना करावयाची आहे तेव्हा त्यासाठी देह हा उत्तम पाहिजे. त्या योगेच नाम जप साधना वगैरे करता येतात. शरीर रक्षितो धर्महा, तेव्हा त्याच्या नामजपाकरिता व ध्यानादिकासाठी शरीरास योग्य आहार हा दिलाच पाहिजे व प्रकृती सांभाळली पाहिजे. विश्वनाथ बुवा करीत होते परंतु त्यांची प्रकृती वेगळी. दुसरे करतात म्हणून आपण आपल्या प्रकृतीचा विचार न करता ती साधना करणे हे बरोबर नाही. आपले शरीर हे रामसेवेकरिता आहे हे जाणून प्रकृतीस सांभाळावे व आपण वेगळाच कोणता जप करता म्हणून लिहिले तो करू नये. श्री महाराजांनी दिलेले श्री रामनाम त्यात काय कमी आहे? तरी हाच जप करावा. काही वर्षांपूर्वी त्यांनी श्री महाराजांकडून मंत्रानुग्रह घेतला होता. काकांच्या वानप्रस्थाश्रमातील साधना काळात श्री महाराजांनी त्यांना पत्र पाठवून हा अत्यंत मौलिक असा उपदेश केला आहे. यावरून श्री महाराजांची महानता व परमार्थ मार्गातील उत्तुंगता स्पष्ट होते. काका या साधना काळात श्री महाराजांनी वापरलेले धोतर, बंडी वगैरे कपडे मुद्दाम श्री महाराजांकडून मागून घेत व ते घालीत असत. असो साधक हो,
परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी एका भक्ताला त्याला समजेल अशा भाषेत फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करण्याचा दिलेला अत्यंत मौलिक उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.